समाज नैतिकता विसरला आहे का? समाजातले नैतिक मूल्य नाहीसे होत आहेत का? कारण चांगल्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगाव्या लागतात आणि चुकीच्या वाईट गोष्टी मात्र आपोआप व्हायरल होतात। असंच घडलंय सध्या समाजामध्ये। आपण जर मध्यंतरी घडलेलं प्रकरण पाहिलं ते म्हणजे गोविंद बर्गे यांचं। गोविंद बर्गे यांनी जी आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येस कारणीभूत असलेली पूजा गायकवाड सध्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे। मित्रांनो, पूजा गायकवाडचे सध्या इंस्टाग्रामचे अनेक व्हिडिओ प्रचंड मोठे व्हायरल होत आहेत। गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येच्या अगोदर पूजा गायकवाड या इंस्टाग्राम पेजवरती फक्त 700 फॉलोअर्स होते, परंतु जसं पूजा गायकवाड या आत्महत्येस कारणीभूत आहे अशा बातम्या येऊ लागल्या आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून नेमकी पूजा गायकवाड कोण आहे याचा शोध जेव्हा सुरू झाला तेव्हा इंस्टाग्रामवर तिचं अकाउंट सापडलं आणि त्या अकाउंटचा रातोरात रीच वाढला। तिचे व्हिडिओ 2000 1500 असे चालायचे, पण तिच्या व्हिडिओची आत्ता लाट लागली आणि तिचे सगळे व्हिडिओ मिलियनच्या वरी गेले। म्हणजे चुकीच्या गोष्टी लोक जाऊन बघतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे पूजा गायकवाड प्रकरण आहे। मित्रांनो, ती सध्या आरोपी आहे, ती दोषी आहे की नाही तो पुढचा विषय आहे, परंतु प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला प्रसारमाध्यमं, न्यूज चॅनल, वर्तमानपत्रे आज जर अनेक न्यूज चॅनलवरच्या बातम्या पाहिल्या त्यावेळेस त्या न्यूज चॅनल्सवरती या गोविंद बर्गेंच्या आत्महत्येची जेव्हा आपण बातम्या बघतो त्यावेळेस त्या बातम्यामध्ये कुठेतरी त्यांनी त्या प्रसारमाध्यमांनी पूजा गायकवाडच्या इंस्टाग्राम अकाउंटची रीलची अक्षरशः लिंक दिलेली आहे। म्हणजे ही लिंक ओपन करा आणि जे सगळे व्हिडिओ बघा, असा या प्रसारमाध्यमांचा हेतू आहे का? म्हणजे एकीकडं लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली ही सगळी प्रसारमाध्यमं मला वाटतं चुकीच्या गोष्टी फैलवण्यामध्ये अग्रक्रमांकावरती आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये। कारण अनेक बातम्यांची चॅनल घ्या, त्या सगळ्या चॅनल्सवरती A to Z चॅनलवरती गोविंद बर्गेंचं आत्महत्या प्रकरण आणि त्या आत्महत्येस कारणीभूत असलेली व्यक्ती पूजा गायकवाड, तिची इंस्टाग्राम रील्स शेअर केली गेली, याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही। खरं तर आज समाजाला नैतिकतेची गरज आहे। समाज विसरला आहे की माणसानं माणसासारखं राहावं, परंतु दुर्दैवानं आपण जरी माकडांची माणसं झालो असलो तरी मला वाटतं माकडांचा हा गुणधर्म आपण सोडलेला नाही आणि ह्याच गुणधर्मावरती आज समाजातल्या नैतिकता आपण हरवलो आहोत। आणि एकीकडं असं म्हणतात की समाज कीर्तनानं सुधारला नाही आणि तमाशानं बिघडला नाही, परंतु आज या तमाशाकडं तरुण वळला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारी ही प्रसारमाध्यमं आता आम्हाला वटणीवर आणावी लागतील। कारण ह्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून योग्य बातम्या येणं गरजेचं आहे, बातम्या पाठीमागची बातमी येणं गरजेचं आहे, परंतु दुर्दैवानं ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन ज्या प्रकारे गोविंद बर्गेंनी आत्महत्या केली त्याच गोष्टीवरती तरुणांना जाण्यासाठी भाग पाडण्याचं काम ही प्रसारमाध्यमं करत आहेत का? हा सगळ्यात मोठा विषय आहे। कारण ज्या गोष्टी शोधायच्या आहेत त्या गोष्टींचा शोध होत नाही आणि ज्या गोष्टी शोधाव्या लागू नये त्या गोष्टी शोधण्याचं काम प्रसारमाध्यमं करत आहेत। मला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना देखील सांगायचं आहे की चांगली स्टोरी कव्हर करताना काही चुकीच्या गोष्टी दाखवल्या जात असतीलही, परंतु चुकीच्या गोष्टीचा पाठपुरावा करताना त्या माणसाची वैयक्तिक ओळख सांगितली गेली, ह्याच्या पुढे जाऊन तिचे सोशल मीडियावरचे वैयक्तिक अकाउंट व्हायरल करण्याचं काम हे प्रसारमाध्यमांनी केलेलं आहे। आणि यातून सगळी आमची तरुणाई त्या अकाउंट्सवरती तुटून पडली आणि ते सगळे अकाउंट रातोरात व्हायरल झाले, ते सगळे व्हिडिओ व्हायरल झाले। म्हणजे सोशल मीडियानं आरोप असलेली एक व्यक्ती व्हायरल केली, स्टार केली असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।